नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करीत आज अमरावती शहरातील पंचवटी चौक येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली। जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये 60 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने या निकालाचा मोठा घोटाळा झाल्याची शंका विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे यावेळी करण्यात आली आहे। नमस्कार। डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून आपल्या भारत देशातले लाखो विद्यार्थी आपली नीटची परीक्षा देतात। तर हा म्हणजे एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला कोणालाच सहन होणार नाही। एकाच सेंटरवरच्या 14 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क पडतात। त्यानंतर त्यांना ग्रेस मार्क मिळतात, म्हणजे 718 719 असे मार्क आत्तापर्यंत तरी कधी कोणाला पडले नाही। त्यानंतर पेपर लीक होतो आणि हे मान्यसुद्धा झालं की पेपर लीक झाला होता। मग एवढं सगळं असताना जे विद्यार्थी कष्ट करून मेहनत करून परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही किंवा गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नाही। मग ज्या लोकांची म्हणजे जे लोक फीस भरू शकत नाहीत किंवा भरू शकत नाहीत मग त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही आणि जास्त पैसे भरून ॲडमिशन घ्यावं लागतं या कॉलेजला। तर हे मान्य होणार नाही। त्यामुळे आम्ही ABVP तर्फे म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे त्याची CBI चौकशी व्हावी अशी मांग करतो। धन्यवाद। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर सहमंत्री, आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या 4 जूनला नीट परीक्षेचा देशभरामध्ये रिझल्ट लागला। हा रिझल्ट 14 तारखेला लागणार होता, पण तरी 14 न लागता तो खूप लवकर म्हणजे 10 दिवसांनी 4 तारखेलाच लागला। तर या रिझल्टमध्ये म्हणजे 66 नाही तर 66पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये 720 पैकी 720 मार्क मिळतात। या एवढ्या मोठ्या लेवलच्या परीक्षेवर हे असे मार्क मिळणं म्हणजे एक संशयच आहे। हे तर ठीक आहे, 720 पैकी 720 मार्क तर मिळालेच, त्यामध्ये असं घडून आलं की एका सेंटरवरती 14 विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क असं कसं होऊ शकतं। म्हणजे आपण नीटचा जर आपण इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये 1 किंवा 2 मुलांना टॉपर येणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे। यामध्ये 60पेक्षा जास्त विद्यार्थी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आपण सर्वांनी यावर चिंतन करायला हवं आणि आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे आम्ही CBI जजची मागणी करतो आहे। या नीटच्या रिझल्टवर CBI जज झालीच पाहिजे आणि या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। धन्यवाद। रितेश देशमुख। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।